बहीण या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारंभ आज नागपूर इथे करण्यात आलेला आहे। या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री होते। आपल्यासोबत काही महिला आहेत तिथे, आपण त्यांच्यावर जाणून घेऊ या योजनेबद्दल। दुसरा टप्पा सुरू देण्यात आलेला आहे। काय सांगणार, आज मुख्यमंत्री आले होते, दोन्ही मुख्यमंत्री आले होते, काय सांगणार, यांनी काय कानमंत्र दिलं आहे आणि दुसरी जे टप्पा होता आज आपल्याला मिळालेला आहे, काय सांगणार? हो, खूप आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला आज मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा दुसरा टप्पा मिळालेला आहे आणि आमच्या या नागपूर शहरामध्ये मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब सर्व इथे आले। आमचा लाडका भाऊ आम्हाला भेटला आणि खूप आनंद झाला आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या भावालाच योगदान देऊ असं आमचं पूर्णपणे आमच्या भावांप्रती खूप प्रेम आहे आणि लाडक्या भावांना आम्ही खूप साथ देऊ, कारण ही अशी योजना यांनी आणली आतापर्यंत अजूनपर्यंत कोणत्या सरकारने आणली नाही आणि आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी या सरकारने खूप मोठे पावलं उचलले। याबद्दल मी या सरकारचं खूप मोठा धन्यवाद मानते। पाहिलं की मुख्यमंत्री जेव्हा आले त्यांच्या हाताला राखी बांधली आणि मुख्यमंत्री स्वतः बहिणींचं स्वागत केलं पुष्प देऊन। मुख्यमंत्री आले तेव्हा राखी बांधल्या तुम्ही लोकांनी, कसा आनंद व्यक्त केला? इतकं म्हणजे आनंद झाला त्यावेळेस की विचारू नका। असं वाटलं की अक्षरशः आमचे भाऊ म्हणजे येऊन आम्हाला राखी बांधायला म्हणजे त्यांनी आले आणि आम्ही त्यांना राखी बांधली। तर आणि आमच्याबद्दल त्यांनी एवढा मोठा विचार केला की आम्हाला सक्षम बनवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते। ही योजना अशी सतत राहावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की योजना सतत चालू राहणार आहे, हे दिवाळी किंवा भाऊबीजपुरतीच राहणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आज म्हटलेलं आहे, काय सांगणार? आमचं म्हणणं हे आहे की मुख्यमंत्र्यांनी सतत ही योजना सुरू ठेवावी आणि त्यासाठी आम्ही त्यांना निवडणुकीला या सरकारला निवडूनच आणू। आम्ही हमखास बहिणी, लाडक्या बहिणी सगळ्या त्यांच्या पाठीशी सदैव उभं राहू। मुख्यमंत्र्यांनी म्हटलं ही योजना सतत चालू राहील, भाऊबीज किंवा दिवाळीपर्यंत राहणार नाही, काय सांगणार? मी पहिल्यांदा मुख्यमंत्री साहेबांचे खूप आभार मानते आणि ही योजना नेहमीसाठी सुरू असावी असे माझे म्हणणे आहे। बाकी तुम्ही काय सांगणार? मुख्यमंत्री नागपूरमध्ये आले होते आणि आपल्या योजनाबद्दल माहिती दिली आहे, काय सांगणार? योजनाबद्दल त्यांनी माहिती दिली। असं वाटत होतं की फक्त 2-3 महिनेच देणार बा, त्याच्यानंतर देणार नाही, पण आज आम्हाला इथे कळलं की नाही, ते नेहमी आम्हाला ते पैसे देणार आहे आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे। आज माझ्या अकाउंटमध्ये 3000 रुपये आले आहे, आतापर्यंत आले नव्हते, आज आले ते। पाहिलं की दुसरा टप्पा आज नागपूरवासियांना मिळालेला आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले आणि हे राखी आणि भाऊबीज पुरतीच राहणार नाही, मात्र ही योजना सतत अशी सुरू राहणार आज मुख्यमंत्री यांनी इथे घोषणाही केली आहे। रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।